आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे स्पेशल उपवासाचे फ्रेंच फ्राईज। सगळ्या लहान मुलांना घरात काहीतरी स्पेशल खायचंय पण सगळ्यांचे उपवास चाललेत म्हणून त्यांना काही खाता येत नाही। तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे स्पेशल उपवासाचे फ्रेंच फ्राईज। ज्यांचा उपवास चाललाय ते सुद्धा खाऊ शकतात आणि लहान मुलं सुद्धा खाऊ शकतात। तर आता हे काय, याचे साहित्य काय हे मी तुम्हाला सांगणार आहे। मी एका बाउल मध्ये पाणी घेतलं आहे आणि मी बटाट्याचे एका डिश मध्ये मी बटाट्याचे तुकडे करून घेतले आहेत। मी एक बटाटा सॅम्पल साठी तुम्हाला दाखवण्यासाठी घेतला आहे। आपल्याला लागणारे लाल तिखट, मीठ आणि एक रुमाल। आपण हे पाणी उकळूया। आधी आपण बटाट्याचे कॅप टाकायच्या आधी आपण या उकळत्या पाण्यात मीठ टाकणार आहोत, म्हणजे ते छान मिक्स होतं। चला तर मी आता तुम्हाला कृती सांगते। आता हे मी एका बाउल मध्ये पाणी घेतलंय, तर त्यात आपण हा बटाटा कापलेला बटाटा जो तो मी ह्यात टाकणार आहे। बघू शकता तुम्ही त्याचा आकार। बघू शकताय बघा। आता आपण याला 5-10 मिनिटं याच पाण्यात असं ठेवणार आहे। हे पहा, आता मी इथे हे पाणी उकळत ठेवलं आहे। आता जे आपण हे केलंय 5 मिनिटं ह्या पाण्यात ठेवलेत हे बटाटे, ते आपण ह्यात टाकणार आहे। आता आपण हे फ्रेंच फ्राईज या ह्याच्यात बटाट्याचे काप पातेल्यात उकळत्या पाण्यात नीट ठेवणार आहोत 5-10 मिनिटं। खूप शिजवायचं नाही याला। आता हे आपण नीट शिजवून घेतलं आहे, जास्ती नाही शिजवलंय हे मी। आता आपण एका रुमालात हे सगळं नीट ठेवूया, टाकूया आणि आता त्याला नीट स्वच्छ पुसून घ्यायचंय, म्हणजे त्यात कुठलं पाणी नाही राहिलं पाहिजे। थोडंसं वर नीट, म्हणजे जास्ती त्याला हे नका करू, तुटतात ते। हे बघा, ह्याच्या आत आता पाणी उरले नाही अजिबात। बघू शकता तुम्ही सगळे नीट सुकले, म्हणून आपण हे सगळं नीट पुसून घ्यायचं। हे नीट सुकले सगळं। आता आपण हे अर्धा तास फ्रीज मध्ये ठेवतोय। चला ठेवूया। आता हे आपले फ्रीज मध्ये जे आपण ठेवलेले ते फ्रेंच फ्राईज नीट गार झालेत। आता मी ते तेलात टाकते। आता आपण ते नीट तळून घेऊया। आता हे आपले छान तळून रेडी आहे। आता आपण याला 15-20 मिनिटं फॅन खाली गार करायला ठेवायचं आहे। आता आपण हे एका चाळणीतनं काढून घेऊया। त्यातलं पूर्ण तेल निथळू दे। आणि हे करताना मुलांनो आई बाबा जवळ असले पाहिजेत। आणि जेव्हा काही तुम्ही तेलाचं करता, तुमचं चॅनल असेल तर तेलाचं करताना आई किंवा बाबा जवळ असलेच पाहिजेत। आता हे नीट गार झालं आहे। आता आपण ते परत तळूया, म्हणजे ते अजून कुरकुरीत होईल। हे पहा, आता हे छान कुरकुरीत झाले आहे। आता आपण याला एका डिश मध्ये काढून घेऊ। हे पहा, आता हे आपले फ्रेंच फ्राईज नीट तळून वगैरे कुरकुरीत झालेत। आता आपण त्यात लाल तिखट टाकणार, त्याच्यावर मीठ टाकणार आहोत आणि आता ते छान मिक्स करणार। अशा प्रकारे हे आपले फ्रेंच फ्राईज तयार आहेत। ज्यांचा उपवास असेल त्यांनी सॉस घेतला नाही तरी चालेल, आणि ज्यांचा नाहीये लहान मुलांनी त्यांनी सॉस घेतला तर चालेल। बाय।